श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रभर इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरीपूजन केलं जातं. 2024मध्ये 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आहे, तर 11 सप्टेंबर रोजी गौरीपूजन आहे आणि 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. या तिन्ही दिवसांची संपूर्ण माहिती चला आपण घेऊया, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच 7 सप्टेंबर 2024 रोजी गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी अनेक जण आतुर झाले होते. बाप्पांच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचाही उत्साह पाहायला मिळतो. यंदा ज्येष्ठा गौरीपूजन भाद्रपद महिन्याच्या ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन करावे असे शास्त्र आहे. अनुराधा नक्षत्रावर आवाहन म्हणजेच गौरी आणणे, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन याप्रमाणे असते. या गौरीपूजनाचा तिथीशी काहीही संबंध नाही. नक्षत्र परच आहे. आपल्या डावीकडून प्रथम ज्येष्ठा व तिच्या शेजारी कनिष्ठा. गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे आवाहन यंदा 10 सप्टेंबर मंगळवारी रात्री 8:04 अनुराधा नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मीचे आवाहन करावे. तसेच गौरीपूजन हे 11 सप्टेंबर बुधवारी रात्री 9:22 ज्येष्ठा नक्षत्र आहे. मध्याह्नकाळी ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन करावे. कोणाकडे सायंकाळी पूजा असते त्याप्रमाणे पूजन करावे. गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर विसर्जन करावे. 12 सप्टेंबर गुरुवारी रात्री 9:53 मूळ नक्षत्र आहे. कधीही जेव्हा वेळ असेल तेव्हा दोरे घेऊ शकता आणि मुखवटा हलवावा. नंतर आपल्या वेळेनुसार गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे विसर्जन करावे. श्री स्वामी समर्थ.